कोल्हापूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांचे निस्सीम भक्त असलेल्या वाघमोडे कुटुंबियांनी आपल्या घरावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारलाय। शिवछत्रपतींच्या अलौकिक कार्याची प्रेरणा सतत मिळत राहावी यासाठी हा पुतळा उभारण्यात आल्याचं वाघमोडे कुटुंबियांनी सांगितलंय। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी उच्चारलं तरी प्रत्येकाचा ऊर भरून येतो, माना अभिमानानं उंचावले जातात। महाराष्ट्रातील प्रत्येकाचं आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज हे इथं प्रत्येकाच्या नसानसात भिनले आहेत। याचंच मूर्तिमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरमधील वाघमोडे कुटुंबीय। त्यांनी चक्क आपल्या घरावर शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारून निस्सीम शिवभक्त असल्याचं दर्शन घडवलंय। हॉटेल आणि रिअल इस्टेटचा व्यवसाय करणारे विलास महादेव वाघमोडे हे कोल्हापूरमधील रुईकर कॉलनीतील महाडिक वसाहतीमध्ये राहतात। या ठिकाणी त्यांनी आपल्या नवीन बांधण्यात आलेल्या वास्तूवर हा अद्वितीय असा अश्वारूढ पुतळा उभारलाय। ते ज्या भागात राहतात त्या ठिकाणी बहुतांश परप्रांतीय आहेत। त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी खूप कमी माहिती आहे। त्यांना महाराजांची कीर्ती कळावी या संकल्पनेतून हा पुतळा उभारल्याचं त्यांनी सांगितलं। ह्या भागात परप्रांतीय जास्त लोक आहेत आणि परप्रांतीय लोकांना शिवाजी महाराज कोण हे फक्त नाव माहीत होतं। त्यांनी काय कार्य कसं केलं, कितव्या वर्षी चालू केलं, त्यानंतर आम्हाला संताप यायचा। तुम्ही ज्या देशात राज्यात येऊन राहून इथं ह्या जमिनीवर तुम्ही उद्योगधंदा करून पोटोपाणी भरता, परंतु स्वराज्याची स्थापना कुणी केली आणि त्यांच्यामुळं आपण हे दिवस बघतोय। हे कोल्हापूर म्हणा, सांगली म्हणा, महाराष्ट्र म्हणा, महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा तंजावरपर्यंत जी सत्ता नेली, त्या महाराजांविषयी तुम्हाला माहिती नसावी हे फार लांछनास्पद वाटलं। काही परप्रांतीय त्यांचे राजांचे गुणगान, ते मला स्वाभिमान माझा उफाळून आल्यानंतर मला कल्पना असू दे, आपण आपल्या राजाचं कौतुक आपण का करायचं नाही, म्हणून म्हटलं शिवाजी महाराजांचा पुतळा हुडकायला चालू केला। जवळजवळ 6 महिने हुडका घावल्यानंतर मी शिवाजी महाराजांची मूर्ती स्थापन केली। संपूर्ण फायबरपासून बनवण्यात आलेल्या या पुतळ्याची निर्मिती बेळगावमधील मूर्तिकारानं केली आहे। याची उंची 8.5 फूट आहे तर लांबी 9.5 फूट आहे। हा पुतळा बनवण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला। याचं वैशिष्ट्य म्हणजे गोल्डन मोती रंगामध्ये हा पुतळा आहे। हा रंग त्यांनी मुंबईमधून तयार करून घेतलाय। की मला वाटत नाही कोल्हापुरात हा मोती कलर आहे बरं का, हा मोती कलरचा पुतळा कोल्हापुरात असेल असं मला वाटत नाही, गोल्ड टाईप। तर त्यासाठी मला फार त्रास झाला रंग हुडकायला करायला, तर ते मी करून घेतला आणि अजून काम बाकी आहे, करून घेणार आहे, त्याला रूप द्यायचं आहे। वयाच्या 16व्या वर्षांपासून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वाचायला सुरुवात केली। त्यांच्या पराक्रमांनी आणि त्यांच्या विचारांनी विलास वाघमोडे भारावून गेले। तेव्हापासून त्यांना निस्सीम शिवभक्त म्हणून ओळखलं जातं। आज 3री पिढीसुद्धा हाच वारसा तितक्याच दिमाखात चालवत आहे। आमचा 1.5 वर्षाचा मुलगा आहे, तो रोज सकाळी खाली आला की महाराजांकडे बघून जय म्हणतो। आम्ही त्याला घोषणा देतो छत्रपती शिवाजी महाराज की, तो मग जय म्हणतो। आत्ता बोलायला लागलाय तो। तर हे झाल्यानंतर तो पण आमचा पुढचा हा वारसा चालू ठेवणार आहे महाराजांबद्दल। आम्ही तर हे करोच, त्यात काय दुमत नाही, पण ह्या पुढं तो पण हा चालवणार। सगळं परिवार आमचा महाराजांबद्दल हे सगळं करत राहणार। आज या पुतळ्यासमोरून कोणी जात असेल तर तो नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जात नाही। आणि इथून ज्या लहान बशीत जातात कॉन्व्हेंटच्या किंवा इथे ज्या गलीतली लहान पोरं वगैरे ही जाताना घोषणा घेऊन जातात की छत्रपती शिवाजी महाराज की जय। मला माझं ऊर भरून येतं आहे की मी काहीतरी महाराजांसाठी करून शकलो, की महाराज ह्यांना मनात या मुलांच्या आणला, त्यामुळं महाराज ह्यांच्या मनात राहू देत आणि महाराजांसारखं हे कार्य करायचा प्रयत्न करू देत, त्यामुळं मला आत्मिक शांती मिळते। छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्या सर्वसमावेशक विचारांना मर्यादित न ठेवता ते नव्या पिढीपुढे मांडणं गरजेचं आहे। तसंच छत्रपतींचा आदर्श घेऊन सर्वांनी अन्यायाविरुद्ध लढावं अशी अपेक्षा विलास वाघमोडे यांनी व्यक्त केली आहे। अशा या निस्सीम शिवभक्त वाघमोडे कुटुंबाला आमचा सलाम। कॅमेरामॅन विजय जाधवसह संगम कांबळे, एस न्यूज कोल्हापूर।